ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात ईडीकडून आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुरेश कुटेसह 24 जणांना आरोपी ठरवण्यात आले आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या घोटाळ्यात मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालयाने ही मोठी कारवाई केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील 2467 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून PMLA म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सुरेश कुटे, DMCSL आणि इतर 24 जणांना आरोपी करण्यात आले आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट 4 लाख गुंतवणूकदारांची 2467 कोटी रुपयाची फसवणूक झाल्याची ईडीला संशय आहे. याच प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथील कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या PMLA न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली आहे. आता या प्रकरणाची नियमितपणे सुनावणी होईल आणि आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. ईडीची ही कारवाई घोटाळ्यात सहभागी असलेल्यावर फास अवळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानले जात आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही DMCSL ही एक बहुराज्य सहकारी पतसंस्था आहे, जी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कार्यरत होती. या सोसायटीवर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD आणि इतर योजनांच्या नावाखाली लोकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप आहे. परंतु नंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याऐवजी ते इतर ठिकाणी हस्तांतरित करण्यात आले. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या या घोटाळ्यामध्ये हजारो लोकांचे कष्टाचे पैसे हे बुडाले आहेत. जास्त व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराकडून कोट्यावधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. पण नंतर पैसे परत मिळाले नाहीत. या प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांनी पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर तपास देखील पुढे सरकला होता. या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगची चौकशी केली आणि पुरावे लपविण्यासाठी घोटाळ्याचा पैसा वेगवेगळ्या खात्यांमध्ये आणि कंपन्यांमध्ये हलवल्याचे आढळून आले आहे. ईडीने यापूर्वी सुरेश कुटे आणि इतर आरोपींच्या मालमत्ताही जप्त केल्या होत्या. आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीवरील कायदेशीर पकड आणि घट्ट झाली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी PMLA न्यायालयात होईल. जर आरोप खरे ठरले तर आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकते आणि त्यांची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. या प्रकरणात ईडी आणि इतर तपास संस्था या पुढील कारवाई करू शकतात.